नमस्कार. आज आपण 32व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे भक्तियोगाने भगवंताला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषांचे महत्त्व प्रतिपादन करून आता भगवंत सांख्ययोगाने परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाच्या समदर्शनाचे व महत्त्वाचे प्रतिपादन करीत आहेत. श्लोक 32. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. श्लोकाचा अर्थ: हे अर्जुना, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना समभावाने पाहतो, तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो, तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे. सामान्य मनुष्य जसे आपल्या शरीरात आपली स्थिती पाहतो, तेव्हा त्याच्या शरीराच्या एखाद्या अवयवात एखादे दुःख उत्पन्न व्हावे असे तो इच्छित नाही, तर सर्व अवयवांना समान रूपाने आराम मिळावा असे इच्छितो. तसेच सर्व प्राण्यांमध्ये भगवंताला समान पाहणारा भक्त सर्व प्राण्यांचा समान रूपाने आराम इच्छितो. त्याच्यासमोर कोणी दुःखी प्राणी आला तर आपल्या शरीराच्या एखाद्या अंगाचे दुःख दूर करण्याप्रमाणेच त्याचे दुःख दूर करण्यासाठी त्याचेकडून स्वाभाविक प्रयत्न केला जातो. तात्पर्य: जसे सामान्य प्राण्याचा आपल्या शरीराच्या आरामासाठी प्रयत्न होत असतो, तसेच भक्ताचा दुसऱ्यांच्या शरीराच्या आरामासाठी स्वाभाविक प्रयत्न होत असतो. त्याच्याकडून वर्ण, आश्रम, देश, वेश, संप्रदाय इत्यादीचा भेद न ठेवता सर्वांना समान रीतीने सुख पोहोचविण्याचा स्वाभाविक प्रयत्न होत असतो. तसेच पशु, पक्षी, वृक्ष, लता इत्यादी स्थावर जंगम सर्व प्राण्यांनाही समान रीतीने सुख पोहोचविण्याचा प्रयत्न होत असतो आणि त्याबरोबरच त्यांचे दुःख नाहीसे करण्याचाही स्वाभाविक प्रयत्न होत असतो. ज्याप्रमाणे आपल्या सर्व अवयवांबद्दल आपला आत्मभाव समान असल्यामुळे मनुष्य त्यांना होणारी सुखदुःखे समभावाने पाहतो, त्याचप्रमाणे या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये आत्मभावना समान झाल्यामुळे त्यामध्ये अनुभवास येणारे सुखदुःख हे समान भावनेने पाहणे होय व तेच स्वतःप्रमाणे सर्वांचे सुख दुःख सम पाहणे होय. सर्वत्र आत्मदृष्टी झाल्यामुळे संपूर्ण विराट विश्व हे त्याचे स्वरूप बनून जाते, असा याचा आशय आहे. जगामध्ये त्याला दुसरे काहीही राहत नाही, म्हणून मनुष्य स्वतःला कधी कोणत्याही प्रकारचे जरा सुद्धा दुःख देऊ इच्छित नाही व स्वाभाविकपणे तो निरंतर सुख मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करीत राहतो. असे करताना तो स्वतःवर कृपा करणारा मानून त्याच्याबद्दल कृतज्ञतेची इच्छा ठेवत नाही. तो कोणताही उपकार करीत नाही व स्वतःला कर्तव्यपरायण समजून अभिमान सुद्धा करत नाही. तो आपल्या सुखासाठी असा प्रयत्न करतो की त्याला तसे केल्याविना राहवत नाही. हा त्याचा सहज स्वभाव असतो. अगदी त्याप्रमाणेच तो योगी संपूर्ण विश्वाला कधीही कोणत्याही प्रकारे किंचितही दुःख न देता नेहमी त्याच्या सुखासाठी सहज स्वभावाने क्रिया करतो. परम हे विशेषण वापरून भगवंत असे सूचित करीत आहेत की येथे ज्या योग्याचे वर्णन आहे तो साधक नव्हे तर सिद्ध योगी आहे. असे लक्षात ठेवले पाहिजे की परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या पुरुषामध्ये समता अत्यंत आवश्यक आहे. मग
ती समता त्याला कोणत्याही मार्गाने भगवत प्राप्ती झालेली असो. भगवंतांनी जेथे परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाचे वर्णन केले आहे तेथे समतेलाच प्राधान्य दिले आहे. एखाद्या पुरुषामध्ये इतर पुष्कळसे सद्गुण असोत, परंतु जर समता नसेल तर त्याला अजूनही परमात्म्याची प्राप्ती झालेली नाही असे समजावे. कारण समतेविना रागद्वेषाचा आत्यंतिक अभाव व संपूर्ण प्राण्यांबद्दल स्वाभाविक सुहृद भाव हा होऊ शकत नाही. म्हणून ज्यांना समता प्राप्त झालेली आहे तेच परमात्म्याला प्राप्त करून घेतलेले श्रेष्ठ योगी होत. अशा प्रकारे आज आपण 32व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 33व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.